आठवणीमध्ये तुम्ही कैद होणार आहात. ए फिरवा रे त्यांना, खिचडी फिरव संभाव सगळ्यांना. हा आपल्या सोबत आहेत कोठायती सुरेशजी काळे. सुरेशजी काळे, एकंदरीत या कार्यक्रमाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया? आजच्या सर्वप्रथम आपण आजच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री भगवानजी काळे होय यांची काय प्रतिक्रिया या कार्यक्रमाबद्दल? भगवानजी. मला अतिशय आनंद झालेला आहे. असा कार्यक्रम गेल्या 150 वर्षात महाराष्ट्रात झाला नाही. धन्यवाद. हमारे यादव भैया. सरकार, एकंदरीत काय तुमचं मत कार्यक्रमाबद्दल? कार्यक्रम चांगला झालेला आहे. नंबर 1. धन्यवाद. राज काळे सर, एकंदरीत हा जो आजचा आपण कार्यक्रमामध्ये तुम्ही जे काही एकंदरीत खिचडीसाठी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं, सिंहाचा वाटा आहे, त्यामध्ये काही वादच नाही. एकंदरीत या कार्यक्रमाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय सर? तुम्हाला कसं वाटतं? तुमची प्रतिक्रिया विचारतोय सर. नाही, तुम्हाला आधी कसं वाटतं ते सांगा, मी सांगतो नंतर. तुकमाजी काळे, नागोराव पाटील काळे बजाचा आस्वाद घेत आहेत. तेवढे काय जास्त दिसत नाहीयेत. तुम्ही जाऊ नका तिकडे. गिरीश काळे, आमचे राज काळे. आता आपण आलेलो आहोत या भट्टीकडे. हे भजे या ठिकाणी तयार होत आहेत आणि हे आमचे आचार्य प्रल्हादजी काळे, त्यांच्यासोबत आमचे राहुल काळे, प्रभू गोरे देखील आलेले आहेत. त्यांना देखील भज्याचा अनुभव चांगला आहे. उशीर का होईना परंतु ते आलेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. हा भाऊ, एकंदरीत या कार्यक्रमाबद्दल आपली प्रतिक्रिया काय? हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये बहुतेक अशा स्वरूपाचा मी नांदेडमध्ये या ठिकाणी होत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि हे होळी हा कार्यक्रम जास्तीत जास्त पिदाडी खादाडी लोक असे करतात, पण आपला हे फारच सात्विक प्रकारचा हा कार्यक्रम भगवानरावच्या शेतामध्ये होत आहे. बहुतेक त्यांच्या या राजुराचं भगवानरावचा एक प्रकारचा उद्धारच असा होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अशा स्वरूपाचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. राज्यात गारपीट झाली तरी आपल्या इथे दुःखात का होईना हा कार्यक्रम होत आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. असे कार्यक्रम व्हावेत की आणि अशा स्वरूपाचे कार्यक्रम होणं ही चांगली आजच्या काळाची गरज आहे. धन्यवाद प्रल्हादजी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आचार्य यांनी आताच आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आहे. आपल्या समोर तुषार काळे देखील आहेत. पाहूया यांचं काय म्हणणं आहे. एकंदरीत ही भट्टी या ठिकाणी चालू आहे. हे भजे आपण पाहत आहात. राहुल काळे देखील या कार्यक्रमामध्ये त्यांचा अत्यंत सिंहाचा वाटा आहे. राहुलजी, आपली काय प्रतिक्रिया? गिरीश, हे पवन, पुन्हा एक बार आपण जाऊया या राष्ट्रीय पंक्तीकडे. आमचे काकाश्री देखील आता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या सर्व टीमच्या वतीने हार्दिक स्वागत. मंगेशजी, काय खिचडी कशी झालेली आहे? प्रतिक्रिया आचार्याच्या हिशोबाने अतिशय चांगली झालेली आहे. यामध्ये बऱ्याच प्रमाणावर जे आवश्यक जे साधनं असतात ते पण खूप चांगल्या प्रकारे वापरण्यात आलेले आहेत. आणि ज्या अर्थी आपण या सर्व कार्यक्रमाला आपण उपस्थित झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांना होळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर नागेश काळे आहेत. त्यांच्या प्लेट मध्ये एक मोठा भजा दिसत आहे. जेवण झाल्याशिवाय मी काहीच बोलू इच्छित नाही. त्यांची इच्छा आहे की पहिला उन्हाळे गुरु देखील आपल्यामध्ये आहेत, ज्यांनी श्लोक घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात केली, या राष्ट्रीय पंक्तीची सुरुवात केली. आदरणीय गुरु, आपली या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रिया काय? जो कार्यक्रम आहे उत्कृष्ट अप्रतिम असा प्रकारचा कार्यक्रम झालेला आहे. आणि विशेष म्हणजे वनभोजनासारखा कार्यक्रम, तेही स्वामी समर्थांच्या सान्निध्यामध्ये. आणि
भगवंताच्या नावाने श्लोक म्हणण्याची जी सुरुवात झालेली आहे ही अगदी योग्य आहे. कार्यक्रम ठेवल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आताच उन्हाळे गुरु यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आहे. आपण पाहतो की सर्वसाधारणपणे होळीच्या दिवशी कार्यकर्ते हे पिऊन कुठंतरी धिंगाणा घालत असतात, परंतु हे आमचे सर्व कार्यकर्ते कुठेही पिऊन धिंगाणा घालता अतिशय मनमिळावू मनाने या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहेत. ही खरोखरच आनंदाची बाब आहे. खिचडीचा आस्वाद घेत आहेत अभिमन्यू वानखेडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल काळे, अमोल काय खिचडी कशी झालेली नेमकी? एकदम बेस्ट झाली. उच्च प्रतीची. परमेश्वर काळे देखील आहेत, कवठ्यामधलं अत्यंत नाकेल व्यक्तिमत्व. परमेश्वर, आपली काय प्रतिक्रिया आहे एकंदरीत कार्यक्रमाबद्दल? उत्तम झालेला आहे. खिचडी कशी झालेली आहे? एकदम बेस्ट. तुमच्या प्लेट मध्ये बरीचशी खिचडी आहे तरी तुम्ही खिचडी मागता, याबद्दल काय म्हणते? कमी झाली ना. आमचे यादव भैया देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी आमच्या सर्व कवठा परिवाराच्या वतीने स्वागत करतो. झालेला आहे. चांगला आहे तिचं. धन्यवाद. आमचे काकाश्री व्यंकटराव पाटील काळे, कवठा येथील पोलीस पाटील यांचं आगमन झालेले आहे. काकाश्री, एकंदरीत कार्यक्रमाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? पकोडी भजी काय बेस्ट झालेली. आताच मित्रांनो व्यंकटराव पाटलांनी सांगितलं की पकोडी भजी देखील खूप छान झालेले आहेत. आणि या कार्यक्रमाला आमच्या युवा कार्यकर्त्यांसोबत वरिष्ठ कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ही शेवटची प्रतिक्रिया आपण आलेलो आहोत. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आमचे मार्गदर्शक आदरणीय भगवानरावजी काळे. एकंदरीत आपली शेवटची प्रतिक्रिया काय? नो कॉमेंट्स. शंभा काळे वाढत वाढत कॅमेऱ्याच्या पुढे येत आहेत. पालक पकोडी. हे खिचडीचा पुणे शेगवा राऊंड सुरू आहे. आमचे काकाश्री गजानन काळे खिचडी वाढत आहेत. एक नजर आपली इकडे फिरवा काकाश्री. आपण पाहता की गणेश उत्सव असो, दुर्गा महोत्सव असो, जे अत्यंत हिरिरीने सहभागी होतात आणि वाढत असतात आणि आजही ते वाढण्याचं काम करत आहेत. राजू काळे आहेत या ठिकाणी, जे या ठिकाणी पालक भजी वाढत आहेत. नको ए खिचडी थोडी.